काल आणि आज 2 दिवस सलग या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचं आणि फळबागेचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। कालच कॅबिनेटमध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्वांच्याच उपस्थितीत सर्वदूर या ठिकाणी या गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे या ठिकाणी कृषी विभाग आणि महसूल विभाग हे या गारपीट भागामध्ये जिथं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी चालू झालेले आहेत। आज खऱ्या अर्थानं रब्बीचा पीक विमा भरण्याची शेवटची तारीख होती बाजरी आणि ज्वारीच्या संदर्भामध्ये, तर ती शेवटची तारीख आणखीन काही दिवसाची मुदत मिळावी याच्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे प्रयत्न करत आहे। पण एक नक्कीच यश आलंय की फळबागाच्या संदर्भामध्ये 15 डिसेंबरपर्यंत पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना सवलत मिळालेली आहे। त्यामुळे 15 दिवस या ठिकाणी फळबागांच्या पीक विम्यासाठी आज राज्यातील सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत पीक विमा या ठिकाणी भरता येणार आहे। एक दोन गोष्टी आहेत की हा सर्वदूर असा पाऊस एकसारखा पडलेला नाही आहे। काही भागामध्ये गारपीट झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। आता ज्या रब्बीच्या क्षेत्रावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला त्या ठिकाणी त्या रब्बीच्या क्षेत्राला फायदा आहे। ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे आणि ती गारपीटही सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकला, जिथं द्राक्षाची बागायती आत्ता कुठं द्राक्षे येत असताना अशा प्रमाणात फार नुकसान झालेलं आहे। त्यांचे पंचनामे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीच्या आणि गारपिटीच्या अंदाजानुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी मिळून पंचनामे करणार आहेत। जेवढ्या लवकरात लवकर पंचनामे होतील तेवढा प्रयत्न प्रशासनाचा या ठिकाणी पंचनामे करायचा आहे। दुष्काळी तालुक्यांसाठी आपण केंद्राकडे मदत मागितलेली आहे, त्यावर बोलताना सुप्रसिद्ध असं म्हटलं दुष्काळासाठी मागताय तर अतिवृष्टीसाठी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या भागाचा देखील तत्काळ मिळावी यासाठी एक मिनिट लक्षात घ्या की ज्या वेळेस दुष्काळाच्या संदर्भात मागणी केली त्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती होती आणि दुष्काळाची परिस्थितीमध्येच या ठिकाणी अतिवृष्टी आणि गारपीट झाली। आता त्याच्या नुकसानीसाठी त्याचे पंचनामे करून एक तर राज्य सरकार स्वतः SDRF मधून अनुदान शेतकऱ्यांना देईल किंवा या ठिकाणी NDRF कडून केंद्र सरकारकडून या ठिकाणी निधी उभा करून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागं सांगायचा उद्देश एवढाच आहे की कुठलंही नैसर्गिक संकट आलं तरी हे महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणानं उभा आहे, त्यांना कसल्याही प्रकारे उघड्यावर पडू देणार नाही। एक गोष्ट निश्चित आहे की यावेळेस ऐतिहासिक असं पीक विमा 1,70,00,000 शेतकऱ्यांनी भरला। याचं कारण महायुती सरकारने तत्कालीन वित्त आणि नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी 1 रुपयाची पीक विमा योजनेची घोषणा केली। 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यातल्या जवळजवळ कालच्या तारखेपर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 1,954 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे। काही ठिकाणी आता उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये 7,87,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम हप्ता मिळाला।
त्यापैकी 7 लाख शेतकऱ्यांना वाटप झाला, त्यांच्या खात्यावर जमा झाली. पण 87,000 शेतकरी आणखीन काही आहेत ज्यांच्या KYC असेल, आधार लिंकिंग असेल, या काही टेक्निकली गोष्टीमुळं त्यांच्या खात्यावर पैसे आणखीन जमा झालेले नाहीत. त्याबाबतही सर्व इन्शुरन्स कंपनीला या ठिकाणी निर्देश देण्यात आलेत. मागच्या आठवड्यातच कृषी आयुक्तांनी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्देश दिलेले आहेत की जे अग्रिम ज्या 22 अधिसूचित झालेल्या जिल्ह्यामध्ये तिथल्या मंडळामध्ये लागू केलेले आहेत त्याचे पीक विम्याची रक्कम अग्रिमची तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजे. जर जमा नाही झाली तर त्या ठिकाणी पीक विमा कंपनी कारवाई करणार आहे. नाही, हे एक खोटं आहे. एक लक्षात घ्या की अग्रिम हे सोयाबीनला 1 रुपयाला शेतकऱ्यांनी 1 रुपया भरलाय. अग्रिम 25% सोयाबीनला काही ठिकाणी 6,500, काही ठिकाणी 7,500 मिळाला. असं नाहीये की 20 रुपये, काहीतरी टेक्निकल इश्यूज आहेत. ती एक सिंगल केसच तुम्ही बघता. पण आज 50 लाख शेतकऱ्यांना मिळालेले 1,954 कोटी आपल्याला दिसत नाहीत. पण कुठंतरी 1-2 शेतकऱ्याला 20 रुपये टेक्निकल एररमुळं झाल्या, त्याची लगेच बातमी आपण करतोय. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला 1 रुपया फक्त आपल्या पिका विम्याचं संरक्षण करता आलं, त्याच्या हिश्श्याचे पैसे राज्य सरकारने भरले आणि त्यामुळंच एवढा मोठा आज 1,954 कोटीचा अग्रिम हप्ता मिळालेला आहे. ही खरी गोष्ट आहे. मी दिवाळी साजरी केलेली नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, जोपर्यंत पहिल्यांदा बलिप्रतिपदाच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी अग्रिमची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली, त्या दिवशी मी माझ्या घरच्या लक्ष्मीचं आणि ऑफिसचं लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे. तोपर्यंत लक्ष्मी पूजनाला सुद्धा माझ्याकडे कसलीही दिवाळी साजरी करण्यात आलेली नाही. बलिप्रतिपदा दिनाच्या दिवशी ज्या वेळेस असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, त्या दिवशीच मी घरची पूजा केलेली आहे. अजित पवार यांच्यावर ज्या पद्धतीने टीका होते त्याबाबत आज आपण देखील कंपनी वारंवार अपीलात जाते. विषय तो आहे की एकीकडे राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, तिथे आणेवारी कमी आहे, तरी सुद्धा पीक विमा कंपनी ही अपीलात जाते, वारंवार अपीलात जाते. मी आता एकच फक्त दुरुस्ती करायची आहे. मी 15 डिसेंबरपर्यंत फळ पीक विमाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे, पण त्याची आणखीन 15 तारखेपर्यंत आपण मागणी केलेली आहे. त्याचं आणखीन केंद्र सरकारकडून उत्तर आलेलं नाही. आम्ही आज संध्याकाळपर्यंत वाट बघतोय. त्याच्याबाबत जर वाढून आली तर नक्कीच 15 डिसेंबरपर्यंत विमा भरता येईल. मला या आता फक्त झालेल्या गारपिटीवर, झालेल्या अतिवृष्टीवर, झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानावरती बोलणार आहे. मी शिबिरात जे बोललो ते सर्व दूर आपल्या माध्यमांना गेलेलं आहे. त्याच्यावरती मला प्रश्न उत्तर करायचे नाही. आता हे विरोधी पक्ष नेत्यांनी धनंजय मुंडेला जर पीक विमा कंपनीकडून ते टक्के मिळण्याचा विषय करणार असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी सुईच्या टोका एवढा सुद्धा पुरावा आणून द्यावा. ज्या माझ्या स्वर्गीय पंडितांना मुंडेंनी 1998ला श्रद्धेय अटलजी परळीमध्ये प्रचाराला आले, त्या दिवशी माझ्या वडिलांनी प्रस्ताविक भाषणात या देशात पीक विमा शेतकऱ्यांना लागू झाला पाहिजे याची मागणी करणाऱ्याचा पोरगा मी आज कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी बोलतोय. त्यांनी पहिल्यांदा मागणी केली आणि त्यावेळेस त्या मॅनिफेस्टोमध्ये 98च्या लोकसभेच्या तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे श्रद्धेय अटलजी जे पंतप्रधान होते, त्यांनी जाहीरनाम्यात पीक विमा लागू करण्याच्या संदर्भामध्ये केलं. तसा कायदा केला आणि पीक विमा लागू झाला. माझ्यासारखा एक व्यक्ती ज्यावेळेस मंत्री म्हणून संधी मिळेल, माझ्या जिल्ह्यातली पहिली पालकमंत्री म्हणून बैठक घेतली, त्यावेळेस लक्षात आलं की पीक विमा कंपनींनी मुदतीत पैसे दिले नाहीत म्हणून 2 कंपन्यावर, ओरिएंटल आणि बजाज या दोन्ही कंपन्यावर FIR करणारा आणि FIR करण्याचे निर्देश देणारा पालकमंत्री मी आहे. त्यामुळं
विरोधी पक्ष नेते कुठं किती कशा पद्धतीने टक्केवारी खातात हे त्यांनी बघावं. माझं सुईच्या टोका एवढं जर काय असेल अशी नाहक बदनामी त्यांनी करणं बंद करावं. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. त्यामुळे आता ते काही बोलतील की टक्केवारी किती मिळाली. अरे 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला त्याचा तुम्ही काही सांगणार नाही. ज्यांनी विमा दिला नाही त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिले. ज्यांनी विमा दिला नाही त्यांच्यावर आम्ही FIR केल्या. तर ह्या गोष्टी झाल्या असत्या का? कोण म्हणलं? बघा, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे त्यांना शोभणारं नाही. पण आता स्वाभाविक आहे, पायाखालची वाळू सरकल्यानंतर एवढा मोठा माणूस सुद्धा हतबल होतो. त्यामुळं माझ्यासारख्या व्यक्तीवर त्यांनी कृषी मंत्री कुठं आहेत, बांधावर आहेत का कुठं आहेत, काय आहे, आता ते मागच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात एवढा मोठा महामारीचा रोग आल्यानंतर ते कुठं बसून काम करत होते हे उभ्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काही काळ मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येतं त्याच्यापेक्षा वाचाळ आम्हाला सुद्धा बोलता येतं. फक्त एवढंच आहे की शेतकऱ्याला सर्वाधिक मदत करणारं आज हे महायुतीचं सरकार आहे. सर्वाधिक मदत 3 संरक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहेत. एक पीक विम्याचं दिलेलं आहे, एक PM किसान सन्मान योजनेचे 6,000 दिलेले आहेत, त्याच्यानंतर नमो किसान सन्मान योजनेचे 6,000 दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर या दुष्काळ जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य आणि आत्ता गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच मदत या ठिकाणी झालेली नाही. तेवढी मदत आम्ही केलेली आहे. आणि राहिला आम्ही बांधावर बिंदावर, आम्ही शेतातच राहतो. आमचं राहणंच शेतात आहे. त्यामुळे त्यांना माहीतच नाही नेमकं मी कुठं राहतोय. मी शेतातच राहतोय. माझं कामच बांधावर राहणं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.